ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन झालं आहे. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. रंगायण नाट्य चळवळीच्या माध्यमातून त्यांनी आधुनिक आणि धाडसी विषय हाताळले. केवळ नाटकच नाही तर समांतर सिनेमात देखील त्यांचं योगदान अनन्यसाधारण आहे. मराठी नाट्यक्षेत्रात त्यांना बाई म्हणून अत्यंत आदरानं ओळखलं जायचं. नाना पाटेकर, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, अशोक सराफ अशा कितीतरी दिग्गजांना बाईंनी घडवलं होतं. आज त्यांच्या निधनानंतर कलाकारांनी आदरांजली वाहिली आहे. आई गेल्याचं दुःख झालं अशा शब्दात नाना पाटेकर व्यक्त झाले आहेत. नाना पाटेकर म्हणतात, विजया मेहतांचं जाणं आई गमावण्यासारखं आहे. माझ्या आयुष्यात 3 स्त्रियांना आईचं स्थान होतं. एक माझी जन्मदात्री आई, दुसऱ्या सुलभा देशपांडे आणि तिसऱ्या विजयाबाई. मी माझ्या आयुष्यात जे काही केलं त्या या तिघींमुळे. आईने जन्म दिला, परंतु अभिनयाच्या क्षेत्रामध्ये जे काही शिकलो ते विजयाबाईंनी शिकवलं. खरं म्हणाल तर मातीच्या गोळ्याला त्यांनी आकार दिला. या आयुष्यात आई गेली, सुलभाताई गेल्या, तेव्हा पोरके झाल्याची भावना होती. आज पुन्हा एकदा मला पोरकं झाल्यासारखं वाटतंय. अगदी अलीकडे त्यांच्या वाढदिवसाला झालेली भेट ही शेवटची ठरली. परंतु मला अभिनयामध्ये जे काही येतं ते त्यांच्यामुळेच. रंगमंचावर कसं उभं राहायचं इथपासून ते प्रेक्षकांच्या मनाचा ठाव कसा घ्यायचा, नाटकाच्या गाभ्यापर्यंत कसं पोहोचायचं, हे सगळं बाईंनी शिकवलं. माझ्याकडे अभिनयाचं जे काही आहे ते त्यांनीच दिलंय. त्यांच्या निधनाची वार्ता देण्यासाठी त्यांच्या मुलीचा फोन आला तेव्हा हे ऐकून माझी अवस्था धक्का बसण्यापलीकडची होती. बाईंच्या जाण्याने सगळं काही संपलं अशीच माझी भावना आहे. तर अनुपम खेर यांनी देखील व्हिडिओद्वारे आपली आदरांजली वाहिली आहे. I hate to make these videos where I have to talk about somebody I know very well in past tense. I did 2 very important films of my career, Rao Sahib and Pestanji with Vijayabai. I learned so much from her, detailing of performance, internalizing. It was such a joy to know her. सुकन्या मोने देखील बाईंच्या जाण्याने कोलमडून गेल्या आहेत. त्या लिहितात, बाई गेल्या असा विजय केंकरेचा फोन आला आणि छातीत धस्स झालं. त्यांची तब्येत वयोमानाप्रमाणे बरी नव्हती हे कळलं होतं, पण भेटायला जायची हिंमत होत नव्हती. बातमी आली. लाईफलाईन नागमंडलचे सगळे दिवस डोळ्यासमोरून गेले आणि बाईंचा आवाज कानात घुमायला लागला. ते त्यांचं डोळे मिचकावून हसणं, गोड स्वरात अगदी एखाद्या लहानग्या बाळाला समजवावं असं बोलणं, सगळं आठवायला लागलं. नागमंडलच्या वेळी केलेले माझे लाड. लाईफलाईनमध्ये खरं तर एकाच भागात माझं काम होतं, पण माझं काम आणि माझी त्याला योग्य असलेली प्रकृती बघून त्यांनी माझी भूमिका शेवटपर्यंत ठेवली. नुसती ठेवली नाही तर प्रेक्षकांच्या लक्षात राहील अशी भूमिका मला दिली. माझं महाविद्यालयाचं शेवटचं वर्ष होतं म्हणून मला आणि रेणुकाला नानावटी हॉस्पिटलमध्ये, जिथे आमचं शूटिंग चालायचं, तिथे अभ्यासाकरता एक वेगळी रूम दिली होती. बाईंच्या कामाची पद्धतच फार वेगळी. त्यामुळे ती प्रक्रिया तुम्हाला खूप अभ्यास करायला लावायची आणि समृद्ध करायची, अशा शब्दात सुकन्या मोने व्यक्त झाल्या आहेत. तर ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी देखील विजयाबाईंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तर बॉलिवूडमधल्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी लिहितात, जेव्हा आपण अशा कलाकारांबद्दल बोलतो जे केवळ सादरीकरण करत नाहीत तर एखाद्या कलेलाच नव्याने परिभाषित करतात, तेव्हा विजया मेहता यांचं नाव सगळ्यात आधी आठवतं. त्यांचं कार्य केवळ रंगमंचापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांच्यासोबत काम करण्याचं भाग्य मला लाभलं आणि त्यांचं कार्य हे मला कायमच प्रेरणा देणारं राहील, असं त्या म्हणाल्या आहेत. तर ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर म्हणतात, गेल्या अनेक वर्षांपासून आमचे घनिष्ठ संबंध होते. 1978 साली हमीदाबाईची कोठी आली तेव्हापासून आम्ही सतत भेटत राहिलो. आमच्या आयुष्यात काहीही घडलं की आम्ही त्यांना आवर्जून सांगायचो. त्यांच्या शेवटच्या वाढदिवशी नाना आणि मी त्यांना भेटायला गेलो होतो. अशी माणसं हल्ली मिळत नाहीत. त्या माझ्या गुरु होत्या, मैत्रीण होत्या, आई होत्या. आमचा खूप घरोबा होता. अगदी घरातलं कुणीतरी गेल्याची भावना आज माझ्या मनात आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वेनेही इतकी मोठी माणसं जातात तेव्हा शब्दात काही मांडणं अवघडच असतं. विजया मेहताबाईंना भावपूर्ण श्रद्धांजली अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यासोबतच अभिनेता वैभव तत्ववादी, गायिका आर्या आंबेकर, मधुरा वेलणकर, वैभव मांगले, रसिका वेंगुर्लेकर आणि अशा अनेक कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त करत विजयाबाईंना आदरांजली वाहिली आहे. विजया मेहता यांना राजश्री मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली.